जायकवाडी धरणातील पाणीसाठा खालावत असताना आता उद्योगावर पाणी संकट ओढावले। आतापर्यंत उद्योगांना 24 तास पाणी पुरवठा केला जात होता, मात्र हा पाणी पुरवठा 3 ते 14 तासांवर आणण्यात आला आहे। 15 एप्रिलपासून याची अंमलबजावणी होणार आहे। मध्य कंपन्यांना सुद्धा पाणी पुरवठ्याची कपात लागू असणार आहे। औद्योगिक परिसराच्या 5 वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या वेळी आता पाणी पुरवठा होणार आहे। जायकवाडी धरण सध्या 0% आहे। पावसाळ्याला अजून 2 महिने बाकी आहेत। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे। विशाल, प्रशासनाने हा निर्णय घेतलाय, पण खरं तर या उद्योगाला काही ठिकाणी 3 ते 14 तास आहे। जरी नाही दिलं, कारण ज्या ठिकाणी बियर कारखाने आहेत, अशा वेगवेगळे उद्योग आहेत, तरी चालणार होतं। पण ही मोठी बातमी येते, काय याचे अपडेट्स आहेत? रोशी, पाण्याची पातळी आता खालावत चाललेली आहे। पिण्याच्या पाण्यात याआधीच मोठी कपात करण्यात आली आहे, मात्र उद्योगांना उद्योग जपण्यासाठी पाणी सुरू होतं असं प्रशासन सांगत होतं। मात्र आता जायकवाडीचं पाणी किती दिवस पुरेल याचा अंदाज घेत नसल्यानं अखेर उद्योगांच्या पाण्यातही आता मोठी कपात करण्यात आलेली आहे। सुरुवातीला म्हणजे याआधी 24 तास उद्योगांना पाणी पुरवठा केला जात होता। त्यात अनेक बियाण्याच्या कंपन्या होत्या, मध्य कंपन्या सुद्धा होत्या। मात्र आता या कंपन्यांचं पाण्याचं नियोजन करण्यात आलंय। काही ठिकाणी फक्त 3 तास या कंपन्यांना पाणी देण्यात येणार आहे, तर ज्या पाण्यावर पूरक अशा कंपन्या आहेत त्यांना 14 तास पाणी अजून देण्यात येणार आहे। मात्र 24 तासाचं पाणी आता बंद करण्यात येईल आहे। पुन्हा पुढच्या महिन्यात याबाबतचा आढावा घेतला जाणार आहे आणि त्या अनुषंगानं उद्योगाचं पाणी पुन्हा कपात होण्याची मोठी शक्यता आहे। त्यामुळे पावसाळ्यापर्यंत पाण्याचं योग्य नियोजन करण्याचं प्रशासनापुढे मोठं आव्हान आहे। त्या दृष्टीने आता प्रशासन कामाला लागले असं आपल्याला म्हणावं लागेल। नक्कीच, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।